श्रीरामपूर शहरात प्रतिबंधित असलेला गांजा नामक अंमली पदार्थ विक्रीस येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी शहरातील वडणे वस्ती परिसरात रात्री 10 वाजेच्या सुमारास सापळा रचून MH15 GL 5706 क्रमांकाच्या मारुती सेलो गाडी ताब्यात घेऊन झडती घेतली असता सदर गाडीतून 4 किलो गांजा जप्त करत आरोपी स्वप्नील क्षत्रिय राहणार संगमनेर आणि सत्यान्द्र रणमाळे राहणार इगतपुरी या दोघांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात NDPS कायदा 1985 कलम 8 क 20 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गांजा नामक अंमली पदार्थ कोठून आणले आणि त्याची श्रीरामपूर येथे कोणास विक्री होणार होती याबाबत श्रीरामपूर पोलीस तपास करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे। काल रोजी आम्हास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली होती की श्रीरामपूर शहरातील सरस्वती कॉलनी ते सिद्धिविनायक चौक जाणाऱ्या रोडवर एक ग्रे रंगाच्या मारुती सुझुकी सॅलरिओ गाडीमध्ये अंमली पदार्थाची वाहतूक केली जाते म्हणून त्यानुसार आम्ही पथकासह तिथे सदर ठिकाणी बळगट हॉस्पिटलसमोर सापळा रचला असता एक ग्रे रंगाची मारुती सॅलरिओ गाडी येताना दिसली। सदर गाडी अडवून पंचासमक्ष खात्री केला असता गाडीमध्ये गांजा सदृश अंदाजे 4 किलो वजनाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे। त्या सदरबाबत पंचासमक्ष ते कारवाई केलेली आहे। गाडी चालवणाऱ्या गाडीत उपस्थित इसम नामे स्वप्नील क्षत्रिय राहणार संगमनेर तसेच त्याच्यासोबत आलेला इसम नामे सत्येंद्र रणमाळे अशा दोघांना काल ताब्यात घेण्यात आलेले गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येते। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या सूचना तसेच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस उपनिरीक्षक निकम, पोलीस अंमलदार कातखंडे, पटारे, बढे, खरात, पोळ, पठाण, आंधळे आदींच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।